बाप कृपा भूमी संत माय बाप कृपा
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कर उतराया जन धर जीवा वाढवया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कर उतराया जन धर जीवा तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तुका म्हणे गुण चंदनाची अंगी कैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कर उतराया जन जड जीवा
परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा विठाला राजे शिवाजी राजे यांची या ठिकाणी स्वराज्याच्या स्थापनेची जी भूमी आहे पावन अशी झालेली या ठिकाणी भूमी आणि या भूमीमध्ये असणार निवंगन बरोबर आहे ना हे गाव आणि या गावाचा गेली 5 तपपूर्ती पूर्ण होती पुढच्या वेळेला असा असणारा रौप्य महोत्सव असा या ठिकाणी सुंदर असा नियोजनामध्ये असणारा 4 दिवशी अखंड हरिनाम सप्ताह विठाला आणि दुसऱ्या दिवसाच्या असणारी सेवा सर्व साधक वृंद या ठिकाणी निवडून यांच्या प्रेरणेतून मला या ठिकाणी ही सेवाच्या संधीचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे विठाला या ठिकाणी जे असणार कृपा आशीर्वाद हरिभक्त परायण कैलासवासी गणपत बापू दिघे पोलीस पाटील यांचा कृपा आशीर्वाद आहे आणि मार्गदर्शक या ठिकाणी केंद्रे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली असणारा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी चाललेला आहे सेवेकरता घेतलेला अभंग या ठिकाणी वैराग्याचे मूर्तिमंत ज्यांना जगानं पदवी बहाल केलेले असे जगद्गुरु तुकोबराया यांचा संतपर प्रकरणातील संत या ठिकाणी कसे करता येतात त्याला फार मोठी किंमत आहे का नाही आपण वर्णन करतो हे का नाही पण आपण वर्णन किती करतो जास्तीत जास्त 3 आठवडे जास्तीत जास्त 1 महिना जास्तीत जास्त 6 महिना आहे का नाही आणि एकदा हालूचा कट झाला की पुन्हा त्याचं वर्णन करीत नाही पण तुकोबरायचे वर्णन या ठिकाणी करतात कुणाचं वर्णन करतात तर संतांचं या ठिकाणी वर्णन करतात काय वर्णन केलं तुम्ही संत माय बाप कृपावंत म्हणजे नक्की या ठिकाणी तुकोबराय या ठिकाणी म्हणतात की जे असणार आई आणि वडील जशा प्रकारचं काय करतात मुला करता या ठिकाणी जसं चूक पाहतात मुला करता जसं या ठिकाणी सयाच या ठिकाणी करतात तशा प्रकारचं तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही काय केलंय कृपा या ठिकाणी केलंय आणि जो असणारा मी आहे तुम्ही या ठिकाणी पतित काय तुमचं वर्णन या ठिकाणी करू का तर तुम्ही काय केलं या ठिकाणी अवतार तुम्हा धराया कारण या ठिकाणी अवतार घेण्याकरता या ठिकाणी कारण देव जो आहे तो देव सुद्धा या ठिकाणी बोलावा लागतो संत जे आहे ते या ठिकाणी त्यांना येता येत आणि जाता येत आणि तुम्हाला ढकलून दिलं जात हे का नाही आणि जाताना नाही म्हणत तरी ओढून गेल्याशिवाय येत नाही ही अशी तुमची आमची या ठिकाणी गती आहे पण संतांचा गुणाचार कधी लागतो मोठी माणसं बोललो तरी मला काय वाटणार नाही कारण मी त्यांच्यापेक्षा छोटा आहे आणि एक सांगता कीर्तन हे माध्यम समजून घेण्याकरता का ऐकण्याकरता येऊ घेण्याकरता का ऐकण्याकरता बोलतो ते कळते ना जिल्हा पण माझा पुणेच आहे विठाला 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 मी काय बोलून गेलो कीर्तन हे या ठिकाणी
पुढे बोलतो कीर्तन या ठिकाणी समजून घेण्याकरता का पुण्य मिळवण्याकरता? समजून घेण्या सरपंच आतापर्यंत कुणी समजून घेतलं? विढाला 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 समजून घेण्याचा अर्थ काय? या ठिकाणी जे त्यांनी या ठिकाणी सांगितलं त्या सांगितलेल्याचा या ठिकाणी आपल्यामध्ये काय बदल आहे का? आपल्यामध्ये परिवर्तन आहे का? कीर्तन हे माध्यम परिवर्तनाच आहे. काय परिवर्तन आहे या ठिकाणी? काय परिवर्तन आहे? ज्याच्याकडे जो गुण आहे तो गुण अवगुण गेला पाहिजे आणि तो गुणवान बनला पाहिजे आणि याच्याकरता मार्गदर्शन आहे. विढाला या ठिकाणी म्हणून सांगतात काय होतं या ठिकाणी कीर्तनानं? कीर्तनानं या ठिकाणी सर्वांग कीर्तन कीर्तनानं काय होते? अंग हरिरूप या ठिकाणी काय हरिरूप होणार बापू? पण झोप आल्याशिवाय राहणार नाही का? आपलं सांगणं त्या मुलाचं ऐकणं बी त्याच मुलाचं आहे. विढाला विढाला तुकोबरा या ठिकाणी म्हणतात असे जे संत आहेत या संतांकडे गुण आहे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी आणि तैसे तुम्ही जगी संत जे आपलं कीर्तन संपलं म्हणा काय हरकत नाही. विढाला बाबांचं प्रमाणे काय बाबा प्रमाणे तुमचं? कीर्तन चांगलं कीर्तन चांगलं होय अंग हरिरूप. किती ताकद आहे वेळा हरिपाठाच्या मध्यंतरीच्या काळात नामाचं कीर्तन साधन होय जळतील पापे या कीर्तनाच्या मधून. पण कीर्तन जमलं पाहिजे कुठलं? नाम कीर्तन जमलं पाहिजे. जोपर्यंत नाम कीर्तन जमत नाही तोपर्यंत अंग हरिरूप होतो या ठिकाणी नाही. कारण हरिरूप म्हणलेलं या ठिकाणी आता वास्तविक पाहता राम पाहिला कृष्ण पाहिला पण हरी होय हरी आहे का? हा केवढा आहे हरी? वापर आहे फूट बरे 2 फूट आहे 3 फूट आहे 2.5 फूट आहे 7 फूट आहे 11 फूट आहे. केवढा आहे हरी? भर लागन
पण हारी जोपर्यंत साधला नाही तोपर्यंत आपण जन्म मरणाच्या राडगाडग्यातून बाहेर पडलो असं म्हणायचं नाही बरं का. कारण हरी सापडला पाहिजे आणि हरीचा शोध घेण्याकरता तर हा सर्व साधू संतांचा आटाच आहे. विठाला तुकोबराय या ठिकाणी म्हणत आहेत जे असणारे मायबाप आहात हे मायबाप या ठिकाणी काय करतात जन्म तर आम्हाला देतात, जन्म देऊन संसार घडवतात या ठिकाणी, पण सुख नावाची वस्तू का देतात? हा असं सांगा या ठिकाणी. कुठल्या आईला कुठल्या बापाला या ठिकाणी असं वाटतं का आपल्या मुलांनी शाळा शिकवणं बंद करून संस्थेत जावं असं वाटतं का? भाऊ एका कार्यक्रमाला गेलो आणि एका ताईने आम्हाला चहा प्यायला, चहा प्यायल्यानंतर म्हणजे महाराज एक माझं काम आहे. म्हटलं काय काम आहे? आमच्या पोराला 4 शब्द सांगा. म्हटलं काय झालं? काय नाही म्हणजे उठलं की तेवढाच जाते म्हणजे हरिपाठ करतोय, पाक बिघडून गेलं. आता कुणाला विचारते होता जे बिघडलं त्याला विचारतात. म्हणजे ताई ही गिराईक माझ्याकडे चालणार कारण आम्ही दोघं पण एका जातीचं आहे. म्हटलं आमच्याकडे हे गिराईक चालणार, हा तुम्हाला दुसरीकडे न्यावं लागेल. म्हणजे परिस्थिती काय या ठिकाणी मगाशी सुंदर वाटलं. खरंच यांच्याबद्दल एक वर सर्वांनी टाळ्या वाजवा, कौतुक करण्यासारखे. गरज आहे काळाची. हा हरिपाठ काय आहे? हरिपाठात नाचणं काय याचा काय उपयोग आहे? काय उपयोग? हा होय भगवान बाबा मोकळा ते घ्या ना. हा होय बाबा हरिपाठात नाचणं मोकळा ते घ्या ना. हा विढाला विढाला हरिपाठात नाचणं याचा अर्थ काय? सगळ्या शरीराचं व्हायब्रेशन होतं आणि सगळ्या शरीराचं व्हायब्रेशन झाल्यानंतर त्या शरीरातनं हजारो प्रकारचे जे असणारे स्पंदन येते ते स्पंदन तयार होतात आणि ज्यावेळेला हे स्पंदन तयार होतं त्यावेळेला आपल्यामध्ये जे असणारे इडा पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या येत्या. या 3 नाड्याचं शुद्धीकरण त्या ठिकाणी होतं. त्यावेळेला या 5 बाजूला आहेत त्या आणि या बाजूला 5 येत्या. या 10 नाड्या आहेत. ह्या 10 नाड्या 72 जे असणाऱ्या उपनाड्या येत्या त्या 72,000 नाड्या शुद्ध त्या ठिकाणी होत्या आणि सगळ्या अंगाला काय होतं? घाम येतो. त्यावेळेला रोमरोमातून काय होत असतं? आत साचलेली घाण बाहेर पडती. म्हणून समका जास्त फाटक्या नव्हता तर याने आवराजून नाचावं. काय होतं? आतला जो रोग आहे तो रोग बाहेर पडतो बरं का. म्हणून संतांनी या ठिकाणी काय केलंय? आरोग्य सुधारणा केली, भक्तीचा बी संघ या ठिकाणी लावला आणि पुण्य बी साचावा असा त्रिवेणी संगम खरा संतांनीच मिळविला. विठाला प्रमाण सांगतो बरं का, धावती प्रमाण सांगतो. येणे सोशे म्हणा, येणे सोशे याचा अर्थ काय? स्वासू श्वास बरोबर आहे की नाही? कोंडू कोंडू कोंडून याचा अर्थ काय? पोटात पोटात धरायचं आहे का नाही? मग या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात पुणे कसल्या प्राणाचा? हा कसल्या प्राणाचा? स्वासरूपीच प्राणाचा ना. काय सांगितलं या ठिकाणी? 60 त्या ठिकाणी सांगितलं. मग ज्या वेळेला आपण हरिपाठ म्हणत असतो त्यावेळेला सुद्धा काय होतो? आपला श्वास चालत असतो. काय चालत असतो? श्वास त्या ठिकाणी चालतो. आणि ज्या वेळेला श्वासाचं स्पंदन होत असतं त्यावेळेला आपल्या चित्तातलं असणारा या ठिकाणी विकार रूपी जो रोग आहे तो त्या ठिकाणी रोग बाहेर पडतो. विकार रूपी जो रोग आहे तो रोग या ठिकाणी बाहेर पडतो आणि अंतःकरण शुद्ध होतं. याच्याकरता हरिपाठात नाचायचंय. अरे या ठिकाणी
ठिकाणी तुकोबरायने तुका नामदेवराया सुद्धा नामदेवरायाच्या कीर्तनात देव त्या ठिकाणी नाचला हे का नाही का तर या त्यांना माहिती होतं या ठिकाणी अहो आता काय करावं आरोग्य करता मृदुंगमणी आरोग्य करता या ठिकाणी शिबिर भरतात म्हणजे क्लासिक सुद्धा आहे आणि क्लासिक मध्ये तरी काय डीजे वर नाचायचे नाचायचं अंतर काय स्पंदनच आहे जोपर्यंत स्पंदन घडत नाही तोपर्यंत आतला आपलं गाभाळ हलत नाही याच्या करता या ठिकाणी हरिकथेमध्ये जो नाचतो त्याचा अंग काय म्हणजे हरिरूप झाल्याशिवाय राहत नाही तुकोबराय या ठिकाणी म्हणत आहेत काय करतात आपल्या असणाऱ्या आई बापानं आपल्यासाठी काय केलं मुद्दा आहे आपला काय मुद्दा या ठिकाणी सर्व आई बाप या ठिकाणी करतात पण या जीवन मरणाच्या राहणगाडग्यातून या जीवनातून बाहेर पाडण्याचा या आता या जीवनामध्ये सुख आहे का दुःख आहे व तुम्ही आम्ही जो या ठिकाणी आहे सुख आहे का दुःख आहे दुःख आहे का दुःख आहे या ठिकाणी जिथं सुख आहे तिथं आपण जात नाही आणि जिथं या ठिकाणी दुःख आहे तिथं गेल्याशिवाय राहत नाही आपण रमलो कुठे आपण संसारात रमलो आणि सुख कुठे परमार्थात या ठिकाणी सुख आहे पण आपण संसारात जर या ठिकाणी रमत असलो तर तुकोबराय म्हणतात संसार दुःख मूळ बापर उपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव या ठिकाणी उच्चारी कारण संसारात हे दुःखच आहे या ठिकाणी आणि या दुःखातून पालन करण्याकरता मार्गाचं क्रमण या ठिकाणी केलं पाहिजे सुख नेमकं कुठे ते पाहिलं पाहिजे बरं का हा मग तुकोबरायांना विचारलं सुख कुठे आहे म्हणजे सुख तो एके ठाई बहुपाई कारण जे खरं सुख आहे ते सुख फक्त संतांपाशीच या ठिकाणी इतर ठिकाणी सुख मिळत सुखा लागी तरी शीतळ मिळत तरी तू जाय पंढरीची एक वेळ तुला सुखाची अपेक्षा आहे तुला सुखाची जर गरज असेल तर संतांना या ठिकाणी शरण जा कारण संतांना शरण गेल्याशिवाय ते सुख खरं मिळत नाही हा मग सुखा करता सर्वात असं या ठिकाणी सगळं या ठिकाणी नाना प्रकारच्या वेतनाच्या नाना प्रकारचं खर्च या ठिकाणी सर्व करतोय पण सुख त्या ठिकाणी मिळत नाही संतांनी सुख पाहिलं पण संतांनी सुख कशामध्ये या ठिकाणी पाहिलं
आपल्या संत संघामध्ये भगवंताच्या दर्शनामध्ये एका ठिकाणी वर्णन केलं, या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे ते तत्वज्ञ संत सुखारती. काय केलं या ठिकाणी? हे जग लटकाय, लटकाय सगळे जग, पण या जगामध्ये जो असणारा चैतन्य परमात्मा फक्त एकच या ठिकाणी. म्हणून चैतन्याचा स्वीकार केला आणि या लटका जो व्यवहार आहे, लटिका हा व्यवहार सर्व हा वाया येल धार म्हणाय झालं बरं का, नुसतं म्हणायला आपल्याला प्रकृती साधन. म्हणून या ठिकाणी तुकोबराय म्हणतात काय करावं लागेल बाबा, सावध व्हावं लागणार आहे. सावध होई बापा काळ जपताचे मापा. काय केलंय? सावध होणं गरजेचं आहे. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवी येता जन्माच्या, पण काय झालं आपलं आजावेला पंढरी वाचवली ठावरिता नाही पोटी. हा आधा मेला पंजा मेला, देखत देखत ना चूक तो कैसा झाला. उठा जागा पाठी पुढे आले मोठे, आणि पंढरी वाचवली ठाव रिता नाही कोठे. कारण पंढरीचं ठिकाण सापडणार नाही या ठिकाणी. तुकोबरायला काळजी वाटायची, मला देव कसा या ठिकाणी भेटेल, देवाची आणि माझी भेट कधी या ठिकाणी होईल, देव माझ्यावरती कृपा या ठिकाणी कधी करील, कधी कधी मला देवाची आणि माझी या ठिकाणी भेट होईल. पण देव सापडत नाही बरं का. कारण देव कसा आहे, चतुरातुर देव सापडण्याची गोष्ट नाही, नाही का नाही. कुठे आहे व देव? आतापर्यंत कोणाला दिसला? होय, देव दिसला काय आतापर्यंत कोणाला? देवाचा आकार केवढा, उकार केवढा. देव जर या ठिकाणी सापडला या ठिकाणी,
तर तुमच्या आमच्यामध्ये ज्ञानोबा म्हणतात सर्वा घटी राम. कसा या ठिकाणी सूर्यप्रकाश एक सारखा आपल्या चित्तात आहे. माता जर आपल्या चित्तात देव असेल या ठिकाणी आपण शोधायचं कुठं? काशीला कुठं शोधायचं? चराचरी या ठिकाणी. आता देव साकार का निर्गुण निराकार है का नाही? साकार म्हणाव तर या ठिकाणी दिसत नाही, निराकार म्हणाव तर दिसत नाही, साकार म्हणाव तर असल्याशिवाय राहत नाही. दिसत पण आहे या ठिकाणी. तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी तो चैतन्य रूपानं या ठिकाणी, चैतन्य रूपानं या ठिकाणी तो सगुण रूपानं राहतो, पण दिसत या ठिकाणी नाही. हवा दिसली का आतापर्यंत कोणाला? वाजवा पकवाज, वाजवा की काय वाजवलो? आताच काय मानधन मिळत देईल वाजवूया तुमच्याकडे ठेवा, पण आवाज तेवढा माझ्याकडे द्या. होय बाबा, ते वाजवले त्यांच्याकडे राहते, पण जे त्याचा आवाज झाला त्यांनी द्यायला पाहिजे का नाही मला? होय, तुम्ही वाजवले तुमच्याकडे राहते, पकवा तुमच्याकडे राहते, पण आवाज नाही देणार. मग वाजवा येत नसत, तुम्हाला पकवा वाजवाय येतो, वाजवा बर. ते आज तुमच्याकडचे बोट मारले ती राहू द्या, पण टुंब वाजलेलं मला द्या ना. वाजवायची येत नसेल विठाला. आता ईश्वर सर्वत्र या ठिकाणी, पण तो ईश्वर या ठिकाणी संताशिवाय जावता येत नाही. संताशिवाय तो देव या ठिकाणी सापडत नाही. तुका बरं म्हणतात केले उपकार सांगू
अखंड असणारा बैदान त्या ठिकाणी गेलं का तर संत या ठिकाणी कृपाळ आहे, संत दयाळू त्या ठिकाणी. एक सांगतो, देव चतुर आहे, देव सापडणार नाही, देव नाटक आहे, देव नानापर्यंत नाटक करणार आहे, पण संत कसे आहे तो दयाळू त्या ठिकाणी. संतांसारखं जीवन कशात नाही. मग आपण सेवा कोणाची करतो, देवाची का संतांची? देव तर सापडत नाही, देव चतुर आहे या ठिकाणी. मी पुढे जाऊन बोलतो वर का माफी मागून, देव लबाडे होय खरा आहे हो देव. देव लबाडे का खरा आहे? लबाडे देव. विठाला विठाला उदाहरण या ठिकाणी. 5 पांडव, कर्ण कोण होता? भाऊच होता, हे का नाही? मग या ठिकाणी सांगा, मालक नसताना ही 5 पोरं झाली ती, बरोबर? कुंती मातेला मालक नसताना सुद्धा ही 5 पोरं झालेली ती. धर्म, अर्जुन, नकुल, सहदेव, है का नाही? होय केंद्रे बाबा. आणि कर्ण जो आहे तो कर्ण सुद्धा पती नसताना, म्हणजे 6च्या 6 मुलं एकच नाही. मग हे कुणाला माहित नव्हतं? कुणाला माहित नव्हतं? कर्णाला माहित नव्हतं, पण कृष्णाला. मग काय सांगितलं? देव खरा करला पाहिजे. होय लबडच आहे ना. पुढे जाऊन सांगतो, लक्ष्मणाची जी असणाऱ्या मुलगी इंद्राजी त्याला दिली, आणि इंद्राजी ज्या वेळेला मारला त्यावेळेला लढाई सुरुवात केली. रामाने त्याचा सिद्धांत. त्यावेळेला या ठिकाणी असं कळलं की असणाऱ्या लक्ष्मणाची मुलगी, त्यावेळेला लढाई सुरुवात लक्ष्मणाने केली. आणि लक्ष्मणाने ज्या वेळेला लढाई सुरुवात केली त्यावेळेला राम म्हणला, आपण त्या ठिकाणी इंद्रजिताला उठू. कोणाला उठू? इंद्रजिताला आपण उठू. मग आधी का मारलं त्यावेळेला माहित नव्हतं का? त्याला मग म्हणायचं, साध्य सुट्टी बुडाल्याचं विठाला विठाला मी फक्त धनाबाईच म्हणून आलो. तुमचा झाला तुझा धनभार. कारण त्यानं काय केलं? सत्यवानाचे मार येले. वेश्या कधी का स्वर्ग लोकांनी नेली, आणि या ही गोष्ट तो बरी नाही केली. म्हणून देव चतुर आहे. देव लबाड आहे, पण संत लबाड नाही बरं का. आणि म्हणून आतापर्यंत देव कोणाला सापडला? सापडलाय.
किती प्रयत्न या ठिकाणी करा, आणि जर देव सापडला असता तर आपण काय झालं असतो एक प्रमाण सांगतो दाखला. तू काय म्हणे देह आणि काय काय कमी झालं गाव कमी. जर अंतःकरणात ध्यान पांडुरंग परमात्मा बसलाय तर शरीर विकार बाबा तेव्हा डोळा चुकत दिसते कळत नाही. हा कीर्तन सांगते पण तरी मी घरी घरनं पाहतोय दार लावला असेल का उघडच असेल काय का नाही फाकात लावला असेल का नसेल काय करतोय उभा कुठे पाहतोय कुठं विठाला विठाला या ठिकाणी तो देव आहे. हा देव या ठिकाणी जर भरला म्हणावा तुकोबराय म्हणतात देव माझ्या चित्तामध्ये भरला. आणि काय झालं तुका म्हणे देह भरला विठ्ठल काम क्रोध केले खररीते सगळं मोकळं झालं. आणि आपलं या ठिकाणी पिढ्यानं पिढ्या या ठिकाणी गेला न आयुष्याची चालण झाली तरी सुद्धा डोकावली शिवाय ज्यांची डोकावतोय त्यांची देव एका क्षणात मावळतो आणि विकार एका क्षणात उत्पन्न होतात. याला कारण काय तर देवच नक्की आपल्याला समजणार आहे. आणि देव न समजल्यामुळे सगळा घोटाळा आहे. आणि देव जर समजून घ्यायचा असेल तर शरण गेल्याशिवाय पर्याय शरणागती शिवाय या ठिकाणी सापडत नाही. शरण गेल्याशिवाय शरण कुणाला जावं जे असेल या ठिकाणी नियनती काही ताना टोना नामस्मरणा वाचवितेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल जीव त्यांचा या ठिकाणी हेतू असणारा विठ्ठल आहे. असा जो असणारा ज्याचा हेतू आहे असा संत तुकोबराय म्हणतात मला सापडला अभंगाचं माझ्या आई बापांना जमलं नाही
आई बापाने जन्म दिला, पण या जन्म मरणाच्या फेऱ्यातून जर चुकलं असेल तर कोणी चुकलं असेल, माझ्या चैतन्य असणारे बाबाजी या ठिकाणी आहेत, त्या बाबाजीनं मला या कोड्यातून बाहेर काढलं बरं का. या बाबाजीनं मला या ठिकाणी, बाबाजी जी चैतन्य आहे, या बाबाजी चैतन्यानं मला या कोड्यातून बाहेर काढलं, नाहीतर मी कोड्यातून निघलो नसतो या ठिकाणी. आहे का नाही? म्हणजे संत जे या ठिकाणी संत जगाचा उद्धार करण्याकरता येत असतात, नाही का नाही? त्यांना बाकीचं काय माहित नुसतं विठाला विठाला आपण कोण आहे बाबा? आपण कोण आहे आपल्यालाच माहित नाही. आपण कोण आहे काय माहित? हा, मी असा प्रश्न करतो कीर्तनकाराचा, सर्जन कोण आहे यांनी हात वर करावर. इकडं कोण आहे का सर्जन? इकडं दुर्जन कोण आहे त्यांनी हात वर करावं. तुम्ही सर्जन बी नाही दुर्जन बी, मग हाय कोण? हा, मी काय बोलतो ते कळतंय ना? भाषा समजती का? मग आपण सज्जनाच्या यादीत नाही आणि दुर्जनाच्या पण, मग हाय कोणाच्या यादीत? कधी आपण विचार केला का आपण कोणाच्या यादीत आहे? आणि भक्ती करायला निघालो आपण. देवाने अवतार कुणा करता घेतला? बोल आता. होय, कोणतरी माग म्हणतोय तुमच्या करता विठाला विठाला. कुणाकरता अवतार घेतला? जा तुम्ही घरी विठाला विठाला. देवाने अवतार घेतला, एक तर संजना करता, दुसरा दोघा करता अवतार घेतला. आणि तुम्ही आम्ही तर ह्या यादीत बसत का बसतोय? होय भाऊ, देवाने अवतार कोणा करता घेतला? एक तर सज्जना करता, एक तर तुम्ही आम्ही कुठे आहे त्यामुळं करणं काय. आज तुझ्या सूर्याच्या 2 फिरणं आखी गण जाळली ना, है का नाही? तसं आपण कोण हे न कळल्यामुळं अख्खं आयुष्य गेलं. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण या ठिकाणी वेळ कमी आहे आणि कमी वेळ वाचवण्याकरता साधू संतांना एकच केलं, फक्त नामाचा प्रसार केला, है का नाही? आणि ते जर नाम पवित्र या ठिकाणी तुम्हाला मिळालं तर आपलं कार्य सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्याकडे गुण येणार. तुकोबराया सांगतात कशा प्रकारचं, जसं संतांकडे गुण आलं, काय गुण आलं शेवटचं, तुका म्हणे गुण तुका म्हणे
सापडण शक्य नाही, सापडणारच नाही या ठिकाणी. कारण त्यांना अवतार जे केवळ घेतलेला आहे ते या दोन करताच या ठिकाणी अवतार घेतला. आणि ज्या वेळेला हे अवतार या ठिकाणी घेतला त्यावेळेला देवाच्या लक्षात आलं की आपण सज्जना करता आणि दुर्जना करता अवतार घेतला, पण मधी जी लटकली असती हे मधल्यांचं काय करायचं. आणि ज्या वेळेला हे मधले लटकलेले आहे त्यावेळेला देवाने एक ठरवलं, आता म्हणलं या ठिकाणी शस्त्र घ्यायचं नाही, अस्त्र त्या ठिकाणी घ्यायचं नाही, पण पुन्हा अवतार घेतल्याशिवाय राहायचं नाही. लोपले ज्ञान त्यांनी देवानी ठरवलं म्हणजे आपण शस्त्र अस्त्र काही नको, दुर्जनाचा सज्जनाचा या ठिकाणी उद्धार केला. पण उद्धार कुणाचा राहिलाय? उद्धार जड जीवाचा उद्धार करायचा राहिलेला आहे. मग जड जीवाचं काय केलं या ठिकाणी? जीव आहे रेडा, काय केलं त्याला? उद्धार केला. जड भिंत काय केली हो? चालविली जड भिंती, हारली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाच्या सांगते ज्ञानोबा माझा. देवानंच अवतार या ठिकाणी संत म्हणून घेतला आणि जड जीवाचा उद्धार या ठिकाणी केला. बघा त्याच ज्ञानोबरायांनी या ठिकाणी हरिपाठ कुणा करता काढला? मग तेच ज्ञानोबराय म्हणतात काही नसू दे, माय नसू दे, काही नसू दे, पण हरिपाठ कीर्ती मुखी धरे गाय. अरे नाशिवंत म्हणून सांगितलं पण तेच ज्ञानोबराय म्हणतात काय होईल? पवित्र होईल या ठिकाणी. इतकी ताकद आहे संतांच्या शब्दामध्ये. म्हणून त्यांनी अवतार घेतला आणि अवतार घेतल्यामुळे तुकोबराय म्हणतात या ठिकाणी तुम्ही काय केलंय? जड जीवाचा उद्धार केला. अभंगाचं दुसरं चरण.
आपल्या सेवेचं टायमिंग संपलेलं आहे बरं. पण एक धावतो थोडस वर्णन या ठिकाणी करतो. संत या संतांनी जगाचा उद्धार करण्याचा या ठिकाणी संत आणि देव दिसायला दोन असतात पण असायला एकच असतात. कसं आम्ही येताना भोरच्या चौकात थांबलो. बोलू नका थोडंच वेळ आहे. आणि भोरच्या चौकात असताना म्हणजे चहाला थांबलो. आमचं जोडीदार आम्ही चहाला थांबलो. मी ताई चालली होती पुन्हा. म्हणले महाराज दिसताय. म्हणलं हो. म्हणजे कुठं निघालाय? म्हणलं सप्त्यावर चाललो. बरं आहे म्हणले तुमचं. कोण म्हणतोय? ताई आहे का नाही? पण मी ताईला विचारलं ताई तुमचं मालक आणि तुम्ही दोन काही एक हो? हा होय. तुमचं मालक आणि तुम्ही एक का दोन? बोला येत नाही. बरं झालं
विठाला विठाला काय सांगतो सरपंच अर्धा तास लेट जातो 50 शिवाय देते माझी बघ तुम्हाला तुमच्याकडे बरं आहे बाबा मुका येते विठाला विठाला गाड्याला म्हणता देत असतील पण आपल्या देखता बोलत नसतील विठाला विठाला ते म्हणले महाराज तुम्हाला काय कळतंय का हा गाड्या बाप्याला धोतर आहे पटका हाय पायजामा हाय टोपी आहे सदरा आहे बाया माणसाला कोणतरी म्हणतोय माग मी नाही सांगितलं तुम्हाला कळतोय का म्हणले साडी नेसली मी या ठिकाणी तुम्हाला दिसना का म्हणले दिसायला किती आहे कोण आहे म्हणले तुम्हाला कळाय पाहिजे कशाला विचारतायत कोण आहे ती म्हणलं बरोबर आहे ताई पण तुमच्या संग एक पिंटे आणि एक पिंटे आहे म्हणलं पिंटे कोणाचं आणि पिंटी कोणाची काय अक्कल आहे का म्हणले कोण म्हणतंय मी सहज विचारलं ही पिंट्या कोणाचं आणि पिंटी कोणाची पिंट्या तुमचा आणि पिंटी म्हणले महाराज तुम्हाला काय कळतं का आम्ही काय दूर नाही वेळा कोण आहे आम्ही एकच आहे तसे संत आणि देव दिसायला दोन आहे पण असायला एकच आहे दोघांचं कार्य एकच आहे या ठिकाणी धर्माचं पालन या ठिकाणी कोण करत संत या ठिकाणी देव करतो आणि धर्माचा प्रसार संत या ठिकाणी करत असतात काय करतात या दोन्हीकांची भूमिका एकच आहे या ठिकाणी तसं या ठिकाणी तुमच्या आमच्या मध्ये सुद्धा किती येतो एकच आहे या ठिकाणी आणि एकाला ओळखण्याकरता या ठिकाणी काय पाहिजे नाम या ठिकाणी पाहिजे त्या नामाची गरज आहे अभंगाचं 3रं चरण नामाचा प्रसार केला आणि संताकडे फक्त नामच आहे बरं का हा नामाशिवाय अन्य त्यांच्याकडे काही नाही आणि नाम व्यतिरिक्त जे सर्व काही असेल ते सगळा संसार आहे विठाला 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 काय गरज आहे समजून घेण्याची गरज आहे मला सांगा तुम्ही आम्ही या ठिकाणी सोरपण करतो रीत पाहून का न बिगरीतीचो रीत पाहून करतो का नाही
आता सांगा मला, आपल्या घरात सून आणायची गुणवान असा का रूपवान होत? आपल्या घरात सून आणायची बाबा, गुणवान असा का रूपवान? तुमचं काय म्हणणं आहे? रूपवान का गुणवान? काय त्यांनी नका देऊ द्या, आम्ही पदर देतो, पण पोरगी कशी पाहिजे? विठाला 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 कशी पाहिजे हो? म्हणजे आपण रीत पाहतोय का? काय का नाही? आणि न रीत पाहिल्यामुळे घोटाळा सगळा जो घोटाळा आहे ते ह्याच्यामुळे झाला. हा, दीपावलीचा दिवस बाबा, आणि दीपावलीच्या दिवसात जावं आलं ना, मुंबईचा जावं आहे, दीपावळीत आला. आता तिथे सगळ्या लाईटीचाच खेळ आहे हो, लाईटीशिवाय काहीच नाही. पण तिथं त्यानं ते खापराच्या पंत्या बघितल्या मातीच्या, आणि मातीच्या पंत्या बघितल्यावर त्यांनी विचारलं मेहुण्याला, दाजी म्हणला ही काय हो? आता मेहुणा सुद्धा चेष्ट करत होता की म्हणला सूर्याची पिलायची. काय आहे की म्हणला हे सूर्याची पिलायची म्हणलं. त्याला वाटलं एक दोन सूर्याची पिलं मुंबईला नाही पाहिजे होती बरं का, कारण आपल्या तिकडे मिळतच नाहीत म्हणला. आपल्याकडे सूर्याची पिलं, दोन पिलं म्हणला घेऊन जायचं. त्यानं काय केलं माहितीये का, दोन पिलं उचलली आणि भल्या मोठ्या गवताची गुंज मारलेली कापून सगळी गुरवण करतात, त्या गंजीत दोन पिलं लपवून ठेवली. म्हणला सकाळ मुंबईला जाताना सकाळ घेऊन जायचे. तेवढ्यात या ठिकाणी तो ठेवून माघारी आला आणि जेव्हा पंगत बसली, एवढ्यात या ठिकाणी पळतच माणसं आली, भगवान बाबा तुमची गंज पिटली. सगळी माणसं त्या ठिकाणी पळाली आणि ही बी पळालं त्या ठिकाणी, पण ही काटकानं हुडकाय लागलं. त्यावेळेला या ठिकाणी सगळेजण पाणी येतवायचे, ही काटकानं हुडकायचं. त्या मेहुण्याने विचारलं, दाजी म्हणला काय हुडकताय? अरे बाबा म्हणला तुला काय माहितीये? म्हणला काय झालं? हा म्हणला सूर्याची दोन पिलं त्यात मी ठेवली होती. नाही कळण्यामुळं का न कळण्यामुळं? अरे तुझ्या सूर्याच्या दोन पिलांना आखी गंध आली ना, आहे का नाही? तस आपण कोण आहे हे न कळल्यामुळं अख्खं आयुष्य गेलं. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, कारण या ठिकाणी वेळ कमी आणि कमी वेळ वाचवण्याकरता साधू संतांना एकच केलं, फक्त नामाचा प्रसार केला, आहे का नाही? आणि ते जर नाम पवित्र या ठिकाणी तुम्हाला मिळालं तर आपलं कार्य सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्याकडे गुण येणार. तुकोबराया सांगतात कशा प्रकारचं, जसं संतांकडे गुण आलं, काय गुण आलं शेवटचं, तुका म्हणे गुण तुका म्हणे तुका म्हणे गो तुका म्हणे गो
काही पतित कीर्तिवान झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी तुम्ही असणारे अथंगमय बाप त्यांच्या चरणावरती आता या त्यांच्या चरणावरती त्या गायकांच्या चरणावरती हे का नाही कुणी कुंड केलं तरी आता परिचय नाही पण माझे बरं का हे का नाही नसू द्या परिचय पण माझं गरज आहे हे का नाही माझं म्हणलं की काम तमाम आहे आणि खरंच आहे तुम्ही पहा कुत्र्याला जवळ करतोय माणूस करणं का नाही पण गरज कोणाची माणसाची गरज आहे खरंच आपण तुम्ही आम्ही बंधुभाव प्रेमानं या ठिकाणी राहिलं पाहिजे पण काय सांगावं आता तो विषय नाही लांबवायची आपल्याला गरज नाही पण अगदी मेळानं या ठिकाणी गायक असणारे पाठीमागे या ठिकाणी तरुण वर्ग यांनी अगदी चिकाटीनं टाळा वाजवून हा एकल्याचा खेळ नाही बरं का सगळ्यांचा या ठिकाणी आणि या सगळ्यांची सजावट बनवणारी कोण आहे ते वर्ग बघिनात काय का नाही त्यांच्याबद्दल सर्वांनी भर टाळ्या वाजवा आता खूप केलं पण आतापर्यंत काय सुद्धा खट्ट आवाज आहे का नाही नाहीतर आम्हाला नाही काय तुमच्यावर आरड असते विठाला विठाला सुंदर असं सिस्टीम या ठिकाणी लावलंय त्यांच्याबद्दल धन्यवाद आमचे लाईव्ह करणारे या ठिकाणी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो जे चुकीचे इथं माझ्या बुद्धीचा दोष आहे जे योग्य आहे ते माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपादोबा रमणाजोबा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला पण जाता जाता या ठिकाणी सांगतो पवित्र अशी तुळशीची गळ्यामध्ये माळ असावी भगवंताचा अखंड नामस्मरण असावं कारण जीवनात याच्याशिवाय पर्याय अजिबात पर्याय नाही तुमचा परिसर फार मोठा पावन आहे का नाही फार मोठा या ठिकाणी पावन आहे आणि अशा पावन भूमीमध्ये या ठिकाणी तुम्ही जन्माला आला त्याच्यामुळे गेली 59 वर्ष हे कार्य राहिले धन्यवाद या ठिकाणी द्यावा लागेल मना इतके थोडे आभार आहेत या ठिकाणी का हो 59 वर्ष जर या ठिकाणी हा 5व्या तपात पूर्तीला 16 जर जात असेल केवढी धन्यता या ठिकाणी दिली पाहिजे सर्वांनी या टाळ्या वाजवायच्या कारण पारलेली नाव मोडू नये या ठिकाणी मागणं आलेल्या या ठिकाणी परंपरा 60 वर्षाची परंपरा जुंपलेली आहे याला काय लागतं कुळे कन्या पुत्र होती ते सात्विक आणि तयाचा हा रीक वाठी देवा अशी या ठिकाणी तुम्ही रीत जपलेले धन्यवाद या ठिकाणी या वर्षामध्ये जे 25-26 या 2 वर्षामध्ये ज्यांचं या ठिकाणी ध्येय अवसान झालेलं आहे असे असणारे या ठिकाणी ज्यांनी या ठिकाणी हे यात्रा संपूर्ण पर्यटनाचं आगमन केलेलं गमन केलेलं आहे असे असणारे या ठिकाणी कैलासवासी कमलाबाई शंकर दिघे कलाबाई शांताराम दिघे खंडू रामू दिघे बजाबाई गेनू दिघे सोनाबाई खंडू दिघे सीताबाई बाळू दिघे विठ्ठल धोंडेबा दिघे सर्वांनी उभा राहायचे आणि 1 मिनिटाची श्रद्धांजली त्या ठिकाणी अर्पण करायची राहू बा सर्वजण झोपल्याला उठवा कोण झोपलं असलं तर झालं का 1च मिनिट बोला कुंडली म्हणलं की या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी बोला कुंडली म्हणायचं श्री विठ्ठल म्हणलं की सर्वांनी थांबायचं डोळे झाकून श्री विठ्ठल कुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, शिवा पार्वती हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, माता पिता की ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुम्ही म्हणायचं सोपान काका, तुम्ही काय म्हणायचं नामदेव म्हणा, नामदेव सोपान काका, इकडे म्हणत नाही काय म्हणा, नामदेव जनाबाई, त्यांचा आवाज मोठा आहे. हा तुकाराम 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 तुकाराम